नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 18 ऑगस्ट आणि तुम्ही बघताय ह्या आले प्लॉटला आपण 25 मेला लागवड केलेली होती। तर 25 मे पासून जून जुलै आणि 18 म्हणजे जवळपास पावणे 3 महिने झालेले आहेत। 2 महिने 25 दिवस झालेले आहेत सरासरी। तर बघू शकताय प्लॉट कसा आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हीच सांगा बघून की या प्लॉटला सध्या आता पावणे 3 महिने किंवा 2 महिने 25 दिवस होत आहे जवळजवळ। तर याला आपण फक्त एकदा खत टाकलेलं आहे आणि 2 फवारण्या केलेल्या आहेत आणि 2 वेळेस ड्रिचिंग केलेली आहे। तर हे जे तुम्हाला सांगण्याचं कारण की आपण कमी खर्चात चांगले आले पीक कसं आणू शकतो याच्यावर मला बोलायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। जसं की आपण हळद पीक असो, अद्रक पीक असो किंवा इतर फळ पिकं असो, सगळ्यांचेच टोटल जेवढे पिकं आपण महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात घेतो त्या सगळ्या पिकांबद्दल आपण माहिती आपल्या व्हिडिओद्वारे देत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं एवढं की आपण खर्च कमी करून उत्पन्न जर वाढवलं तर भाव काही आपल्या हातात नसल्या कारणाने आपण खर्च कमी करू शकतो। हा एक उपाय आहे आपल्याकडे। कारण तुम्ही बघू शकताय आता हा आले प्लॉट आहे बघा आपला, हा 1 एकरचा प्लॉट आहे आणि बाजूला आमच्या काकांचा प्लॉट आहे। तर त्याच्यामध्ये ती अद्रक जी आहे तर लागलेली आहे। तर आणि त्यांनी जे आहे तर त्यांची ट्रीटमेंट वेगळी, आपली ट्रीटमेंट वेगळी अशी कर शेतकरी मित्रांनो की आपण याला जमिनीतून जे बुरशीनाशक सोडतो ते फक्त आणि फक्त जैविकच सोडतो। त्याच्या व्यतिरिक्त आपण एकही ड्रिचिंग जी आहे तर केमिकल्स सोडलेले नाही आहे। तर पूर्ण शेड्यूल तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा। येत्या उद्या किंवा परवा दिवशी मी तुम्हाला डिटेलमध्ये आपण कसं नियोजन केलं स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे। धन्यवाद।